तर काय तुम्ही पण यावर्षी बोर्ड इंग्लिशचा पेपर देणार आहात, परंतु तुम्हाला इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शनबद्दल काही माहिती नाही. कारण खूप सारे विद्यार्थी ॲन्सर लिहून येतात, परंतु त्या ॲन्सरला सुद्धा मार्क्स दिले जात नाही जर तुम्हाला इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन माहीत नसल्या तर. सर्वात अगोदर पाहून घेऊया इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन. बघा इथे क्लिअर कट दिलेलं आहे. ईच ॲक्टिव्हिटी हॅज टू बी ॲन्सर्ड इन कंप्लीट सेंटेन्स. वन वर्ड ॲन्सर विल नॉट बी गिवन कंप्लीट क्रेडिट. जर तुम्ही तुमचं जे ॲन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते वन वर्ड फॉर्मॅटमध्ये लिहिलं, एका वाक्यात लिहिलं, तर तुम्हाला त्याचे मार्क्स देण्यात येत नाही. हे लक्षात असू द्या. सेकंड पॉईंट बघा, वेब डायग्राम, फ्लो चार्ट, टेबल etc आर टू बी प्रेझेंटेड एक्झॅक्टली ॲज दे आर विथ ॲन्सर्स. तर विद्यार्थी मित्रांनो जे तुम्हाला फ्लो चार्ट, टेबल दिलेले असतात ते तुम्हाला ॲज इट इज लिहून त्यामध्ये तुम्हाला ॲन्सर लिहायचं असतं. हे पण लक्षात असू द्या. थर्ड पॉईंट बघा, इन पॉईंट 2 अबोव जस्ट वर्ड विदाउट द प्रेझेंटेशन ऑफ द ॲक्टिव्हिटी फॉर्मॅट डिझाईन विल नॉट बी गिवन क्रेडिट. जर तुम्ही फक्त बॉक्स जसे तुम्हाला जसे बॉक्स देण्यात येतात तसे बॉक्स तुम्ही काढून ठेवले आणि त्यामध्ये ॲन्सर्स लिहिलं नाही तर काही फायदा नाही, तुम्हाला त्याचे पण मार्क्स देण्यात येत नाही. नंतर चौथा आणि पाचवा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. त्यावर तुम्हाला या रीलला सेव्ह करून घ्यायचं आहे आणि हे रील तुमच्या 3 मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला या इंस्टाग्राम पेजवरती दिलेले आहे. सोबतच बायोमध्ये एक यूट्यूब लिंक दिलेली आहे, त्यावरती प्रत्येक विषयाचे IMP व्हायरल क्वेश्चन पेपर सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्हाला या इन्स्टा पेजला फॉलो नक्की करून घ्यायचं आहे. बघा, मल्टिपल आन्सर टू द सेम ॲक्टिव्हिटी विल बी ट्रीटेड ॲज रॉंग अँड विल नॉट बी गिवन एनी क्रेडिट. तर मल्टिपल आन्सर टू बी सेम ॲक्टिव्हिटी तुम्ही जर लिहिलं तर तुम्हाला याचे मार्क्स मिळतील नाही. त्यानंतर मेंटेन द सिक्वेन्स ऑफ द सेंटेन्स क्वेश्चन नंबर. तर तुम्हाला क्वेश्चन नंबरचा सिक्वेन्स मेंटेन करायचा विद्यार्थी मित्रांनो. प्रॉपर क्वेश्चन लिहून त्याच्या खाली आन्सर मार्क करून तुम्हाला आन्सर लिहायचा आहे.